नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंजली चांदे, सायकोलॉजिस्ट काउन्सलर आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या सायकोविद्या या चॅनलमध्ये. चला जाणून घेऊया मानसशास्त्राला. याच्या सेकंड एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मानसशास्त्राचा उगम, इतिहास आणि व्याख्या. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मानसशास्त्राचे स्वरूप, मानसशास्त्राच्या शाखा, मानसशास्त्रीय पद्धती. तर सुरू करूया. मानसशास्त्राचे स्वरूप. आपण बघितले आहे की पूर्वी मानसशास्त्र हे आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्र मानले जाईल. त्याला चिंतनात्मक विषय समजला जाईल. नंतर मानसशास्त्राला विज्ञान किंवा शास्त्र म्हणून मान्यता मिळाली व त्याचा मानसशास्त्राचा अभ्यास करण्यात येऊ लागला. मानसशास्त्राची व्याख्याप्रमाणे मानसशास्त्र हे मानवी व प्राणी वर्तनाच्या व मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे सामाजिक शास्त्र आहे. मानसशास्त्र हे फिजिक्स, केमिस्ट्री प्रमाणे नैसर्गिक शास्त्र नाही. मानसशास्त्र हे चिंतनात्मक विषयापासून शास्त्राकडे कसे काय वळले किंवा कसं काय त्याला शास्त्र म्हणून ऍक्सेप्ट केलं गेलं. तर कोणत्याही विषयाला शास्त्र म्हणून तेव्हाच ऍक्सेप्ट केलं जातं जेव्हा तो काही कसोट्यांवर, शास्त्रांच्या काही कसोट्यांवर खरा उतरतो. तर या कसोट्या खालीलप्रमाणे आहेत. तर आपण एक एक करून समजून घेऊया. सप्रमाण पुरावा म्हणजे एम्पेरिकल एव्हिडन्स. मानसशास्त्रातील मानवी वर्तन स्पष्ट करणाऱ्या सिद्धांतास समप्रमाण पुरावे असतात. नुसतं आपण म्हणत नाही की याला एन्झायटी आहे, याला डिप्रेशन आहे किंवा कोणते तरी सायको अनालिसिस करून, कोणत्या तरी टेस्ट करून ते आपण पुराव्यासकट त्याला प्रस्तुत करतो. म्हणून मानसशास्त्रात पुरावे आहेत म्हणजे हे शास्त्राच्या एका पायरीवर खरा उतरतो. तर दुसरी पायरी कोणती? वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे जी गोष्ट जशी आहे तशी बघणे. स्वतःची काही इच्छा, पूर्वग्रह, विश्वास, मूल्य, पसंती इत्यादी बाजूला ठेवून जे काही तथ्य आहे त्याकडे वास्तववादी दृष्टिकोनातून बघणे. जी गोष्ट जशी आपल्याला दिसते आहे तशी ती बघणे. तर मानसशास्त्रात याच प्रकारे अभ्यास केला जातो. मानसशास्त्र हे दुसऱ्या पायरीवरही खरे ठरते. नंतर शास्त्राची तिसरी पायरी असं म्हणते की शास्त्रोक्त कार्यकारक भाव असावा, सायंटिफिक कॅज्युअलिटी असावी. म्हणजे कारक आणि परिणाम यांचा संबंध शोधणे. कोणत्याही गोष्टीमागे विशिष्ट कारण असतं आणि त्याचा एक विशिष्ट परिणाम असतो, याचा संबंध शोधणे आणि हे मानसशास्त्र परिपूर्ण करतं. नेक्स्ट आहे पद्धतशीर विश्लेषण. कोणत्याही शास्त्रामध्ये एखाद्या गोष्टीचं स्टेप वाईज सिस्टमॅटिक एक्सप्लोरेशन, एक्सप्लेनेशन असतं. ठीक आहे, क्रमवार विश्लेषण करण्यात येतं. नेक्स्ट आहे रेप्लिकेशन म्हणजे पडताळा. जी काही आपण शास्त्रीय माहिती आपण दिलेली आहे, जे काही आपण थिअरी सांगितले आहे, तर ह्या सगळ्या आपण रिप्लिकेट करू शकलो पाहिजे. म्हणजे कसं की आपण एखाद्या सिच्युएशन अशी क्रिएट करून एक आपण थिअरी मांडली आहे, ती पुन्हाच्या पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने त्याच कंडिशनमध्ये तो प्रयोग केल्यास त्याचे रिझल्ट तसेच आले पाहिजे. जसं आपण सायन्समध्ये करतो. एका केमिकलमध्ये दुसरा केमिकल टाकल्यावर पर्टिक्युलरच एक रंग येतो किंवा एक पर्टिक्युलर त्याचा रिझल्ट येतो आणि हे आपण जगात कोणत्याही लॅबमध्ये केल्यास सेम त्याचं आपण रिप्लिकेशन करू शकतो. तसेच मानसशास्त्राच्या थिअरी सर्वीकडे समान पद्धतीने लागू आहेत. नेक्स्ट येतं पूर्वकथन म्हणजे प्रेडिक्टॅबिलिटी. म्हणजे एखाद्या घटनेचे, एखाद्या वर्तनाचे आपण पूर्वकथन करू शकतो. म्हणजे असं केल्यास असं होऊ शकतं. जसं मुलांना लहानपणी या प्रकारची वागणूक मिळाली, या प्रकारचं वातावरण मिळालं, तर त्याला या मोठे होऊन पर्टिक्युलर वयामध्ये या गोष्टी होण्याची शक्यता असते, त्याच्या वर्तनात असे बदल घडू शकतात. तर ह्याचं पूर्वकथन मानसशास्त्र करतं. ह्या सगळ्या कसोट्या मानसशास्त्र पूर्ण करतं. म्हणून मानसशास्त्र हे एक शास्त्र म्हणून, एक विज्ञान म्हणून अभ्यासल्या जाऊ लागलं. आता आपण बघूया मानसशास्त्राच्या शाखा. आता आपल्याला कळले की मानसशास्त्र एक विज्ञान आहे. ते मनुष्य आणि प्राणीच्या व्यवहाराचा अभ्यास करतं. मनुष्याचा व्यवहार कधीचा? तर मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या सिनारिओजमध्ये, वेगवेगळ्या सेटिंग्समध्ये, वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये जो काही व्यवहार करतो त्या सगळ्या प्रकारच्या व्यवहारांचा अभ्यास. लहानपणी कसा व्यवहार करतो, तो किशोर अवस्थेत कसा असतो, वृद्ध अवस्थेत कसा असतो, शाळेत कसा असतो, शिक्षणाच्या ठिकाणी कसा असतो, तो खेळात कसा वागतो, खेळाच्या टीममध्ये, तो एखाद्या धार्मिक संघटनेत कसा वागतो, एखाद्या सामाजिक संघटनेत कसा वागतो, मित्र परिवारात कसा वागतो, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं वागणूक, त्याचे वर्तन याचा अभ्यास हा वेगवेगळ्या शाखांद्वारे केला जातो. त्या पर्टिक्युलर फील्डच्या ज्या शाखा आहेत
त्याद्वारे त्याचा अभ्यास केला जातो. मानवी वर्तनाच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राच्या 50हून अधिक शाखा अस्तित्वात आहेत. आपण काही शाखांची माहिती घेऊया. मानसशास्त्राची 2 प्रमुख क्षेत्रे आहेत आणि त्याच्या अंडर वेगवेगळ्या शाखा आहेत. पहिलं क्षेत्र आहे सैद्धांतिक शाखा, म्हणजे त्याला म्हणतात एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी ब्रांचेस, सैद्धांतिक शाखा. दुसरा आहे उपयोजित किंवा व्यावहारिक शाखा, त्याला अप्लाइड सायकोलॉजी ब्रांचेस असं म्हणतात. तर सैद्धांतिक शाखा ते यामध्ये काय कशावर भर दिला जातो, यावर फोकस केला जातो एक्सपेरिमेंट्सवर, रिसर्चवर, वेगवेगळ्या संशोधनांवर, वेगवेगळ्या सिद्धांतावर, वेगवेगळ्या प्रयोगांवर भर दिला जातो आणि त्यानुसार मानवी वर्तनाचे तत्व, नियम यांची मांडणी केली जाते. यामध्ये अनेक शाखा येतात. त्याच्यात येतं एक सामान्य मानसशास्त्र, जनरल सायकोलॉजी, अपसामान्य मानसशास्त्र, ॲबनॉर्मल सायकोलॉजी, जे ॲबनॉर्मल वागतात, कोणाला वागणुकीचा जो काही व्यवहारिक वर्तनाचा जो काही प्रॉब्लेम होतो त्याचा अभ्यास होतो ॲबनॉर्मल सायकोलॉजीमध्ये. मग बाल मानसशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्र, सोशल सायकोलॉजी, वैकासिक मानसशास्त्र, डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, प्रायोगिक मानसशास्त्र, एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. तर सैद्धांतिक शाखामध्ये इतक्या प्रकारच्या शाखा येतात. अजून बऱ्याच आहेत, ह्या महत्त्वाच्या शाखा आहेत. मग दुसरा क्षेत्र आहे उपयोजित किंवा व्यावहारिक शाखा. यावर काय आहे की आपण ज्या एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीमध्ये जे काही तत्वे शोधून काढली आहेत, जे काही नियम शोधून काढले आहेत, त्यांना अप्लाय करून आपल्याला काय मिळतं याचा अभ्यास करणाऱ्या या शाखा असतात. याच्यात येतं चिकित्सा मानसशास्त्र, क्लिनिकल सायकोलॉजी, शैक्षणिक मानसशास्त्र, एज्युकेशनल सायकोलॉजी, गुन्हेगारी मानसशास्त्र, क्रिमिनल सायकोलॉजी, समुपदेशन सायकोलॉजी, काउन्सिलिंग सायकोलॉजी, औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल आणि क्रीडा मानसशास्त्र म्हणजे स्पोर्ट्स सायकोलॉजी. अजूनही बऱ्याच शाखा आहे, टोटल 50 किंवा त्याहून अधिक शाखा आहे आणि रोज जसा जसा माणूस प्रगतिशील होतो आहे, वेगवेगळ्या त्याचा व्यवहार होतो आहे, तसा तसा त्या अनेक शाखांची निर्मिती होते. पुढे बघूया आपण मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. मानसशास्त्र हे जेव्हा तत्वज्ञानाचा एक अंग मानले जाईल तेव्हा फक्त इंट्रोस्पेक्ट म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धतीचा उपयोग केला जात असे, परंतु आज या विषयाकडे एक शास्त्र म्हणून बघितले जातं. त्यामुळे आपल्याला नवीन वस्तुनिष्ठ व शास्त्रीय पद्धतींचा वापर करणे अनिवार्य आहे. मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी विविध अभ्यास पद्धती वापरल्या जातात. त्या आहेत प्रायोगिक पद्धत, सर्वेक्षण पद्धत, निरीक्षण पद्धत, वृत्ते, इतिहास पद्धत, सहसंबंध पद्धत. आपण एक एक करून यांच्याकडे बघूया. आता प्रायोगिक पद्धत काय आहे? प्रायोगिक पद्धत म्हणजे एखाद्या वर्तनाचा प्रयोग करून काहीतरी टेस्ट करून मिळवलेल्या रिझल्टवर काही निष्कर्ष काढणे म्हणजे प्रायोगिक पद्धत. प्रायोगिक पद्धत वर्तनाचा अभ्यास करणारी सर्वाधिक शास्त्रोक्त पद्धत आहे. त्याच पद्धतीमुळे मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे आणि या पद्धतीत प्रयोग करताना काही पायऱ्यांचा अवलंब केला जातो. तो कसा आहे? सगळ्यात आधी संशोधनासाठी समस्या निश्चित करणे, ठीक आहे, रिसर्च प्रॉब्लेम, मग गृहीतके मीन्स हायपोथेसिस निश्चित करणे की याला हा प्रॉब्लेम आहे, मग का बरं असू शकतो, त्याचा रिझल्ट काय असू शकतो किंवा हा प्रॉब्लेम का असू शकतो याचा अंदाज बांधणे, गृहीतके बनवणे. मग प्रयोगाची रचना, पद्धती निश्चित करणे, मग कशा प्रकारे आपण हा प्रयोग करावा की आपल्याला कशा प्रकारे रिझल्ट मिळतील हे याचा एक आराखडा बनवणे, मग तो प्रयोग करणे आणि मग जी काही प्रयोग करून आपल्याला माहिती मिळाली आहे त्या सगळ्या माहितीचं संकलन करणे आणि मग त्याचं विश्लेषण करणे आणि त्यावरून जो काही आपल्याला रिझल्ट मिळाला आहे तो बघणे, निष्कर्ष काढणे की आपण जे गृहीत ठरवलं होतं ते या निष्कर्षात खरं ठरतंय की खोटं ठरतंय हे बघणे. मग दुसरी पद्धत आहे सर्वेक्षण पद्धत. या पद्धतीत सर्वे केला जातो. एखाद्या निवडलेल्या गटाकडून विविध विषयांवर माहिती मिळवली जाते. सर्वेक्षण पद्धतीत प्रश्नावली, अनेक प्रश्नांची एक यादी, पडताळणी यादी म्हणजे चेकलिस्ट द्वारे पण माहिती मिळवली जाते. तुम्हाला एक ऑप्शन टिक करायचं असतं, आपण गुगल फॉर्म वगैरे येतात आजकाल त्यावरही आपण बघितलं आहे. ही पद्धत कुठे कुठे यूज होतं? सामाजिक मानसशास्त्रामध्ये, समाजामध्ये अनेक ठिकाणी, इंडस्ट्रियल सायकोलॉजीमध्ये, औद्योगिक मानसशास्त्रामध्ये तुम्हाला हा प्रोडक्ट आवडतो का, तो प्रोडक्ट आवडतो, मग का आवडतो, मग ही ऍड आठवते का, तुम्ही बरेचदा बघितलं असेल. तर हा औद्योगिक मानसशास्त्रामध्ये या प्रकारे सर्वे करून माहिती मिळवतात. आणि शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये म्हणजे एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये ही पद्धतीच्या मानाने कमी खर्चिक आहे, कारण डिजिटल मीडियामुळे आजकाल तुम्ही गुगल फॉर्म पाठवू शकता, ईमेलद्वारे, फोनद्वारे तुम्ही ही वापरून आपलं. मग नेक्स्ट येते निरीक्षण पद्धत म्हणजे ऑब्झर्वेशन.
तर निरीक्षण म्हणजे काय, एखाद्या वस्तूचे किंवा व्यक्तीचे ऑब्झर्वेशन करणे, म्हणजे ते बघणे की अच्छा हा असा बोलतोय का, असा रिॲक्ट करतोय का, असं हे वागतोय का. ऑब्झर्वेशन कसे नैसर्गिक स्थितीत पण होऊ शकतं, म्हणजे नॅचरली जे काही घडतं आहे त्याला ते आपण ऑब्झर्व करणे, किंवा आपण ते नियंत्रित परिस्थितीत, म्हणजे जर आपण एखादा प्रयोग केला आहे, तुम्ही नंतर एक वेगवेगळे प्रयोग बघाल, तर एखाद्या प्राण्याला किंवा उंदराला किंवा माकडाला समजा असा एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट क्रिएट करून तिथे ठेवून त्याच्यावर ऑब्झर्व केलेला आहे, तर त्याला नियंत्रित पद्धत म्हणतात. तर या पद्धतीत फक्त निरीक्षण करणे की अच्छा मुळे हा असा असा बिहेव करतो, असं असं त्याचं वर्तन असतं. हे कुठे कुठे होतं मोस्टली, हे तसं तर निरीक्षण पद्धती प्रत्येक याच्यात यूज होते, पण बाल मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र या मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. नेक्स्ट आहे वृत्तेहास पद्धत, म्हणजे केस स्टडी मेथड किंवा केस हिस्ट्री मेथड. क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये चिकित्सालयीन पद्धतीमध्ये हे एक फार महत्वपूर्ण पद्धत मानली जाते, केस हिस्ट्री मेथड. कधी कधी मानवी वर्तनावर प्रयोग करता येत नाही, म्हणजे एखाद्या मानवावर प्रयोग करता येत नाही, प्रयोग करणे शक्यही नसते आणि इष्टही नसते. अशा वेळी व्यक्तिवर्तन म्हणजे त्या व्यक्तीचे वर्तन व त्याची बिघाडाची कारणे शोधण्यासाठी त्याच्या पूर्व इतिहासात आपल्याला डोकवावे लागते आणि त्यावरून आपल्याला काही माहिती मिळवता येते. व्यक्ती, ती घटना किंवा एखाद्या समूह याचा पूर्व इतिहास आपल्याला जाणून घेण्यासाठी ह्या पद्धतीची खूप उपयोगाची असते. व्यक्तीचे अणुवंशजन्य माहिती, पूर्वजांचा इतिहास, पालक, नातेवाईक, शिक्षक, मित्र, शेजारी यांच्या विविध या स्रोतांकडून विविध स्वरूपातील माहिती गोळा करण्यात येते. पियाजे या मानसशास्त्रज्ञांनी याच पद्धतीचा वापर करून बालकांच्या बोधात्मक विकासाबाबत खूप मोठे संशोधन केले. त्याने लहान मुलांसोबत खेळणे, त्यांचे निरीक्षण करणे यासाठी हजारो तास खर्च केले. ही फार महत्वाची पद्धत आहे, वृत्तेतिहास पद्धत. नंतर बघू सहसंबंध अभ्यास. आता सहसंबंध अभ्यास म्हणजे काय, तर साधनांचा वापर करून, संख्याशास्त्रीय म्हणजे स्टॅटिस्टिकल टूल्सचा वापर करून दोन चलनांमधील, दोन व्हेरिएबल्स मधील संबंध शोधणे किंवा त्यांच्यात काय संबंध आहे यांची एक सांगड घालणे, की दोन व्हेरिएबल्स आहेत, दोन चल आहे, यांचा अभ्यास करणे म्हणजे सहसंबंध अभ्यास. ही पण एक मानसशास्त्रीय पद्धत आहे. तर यांचं रिलेशन एक तर पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतो किंवा झिरो रिलेशन असू शकतं. पॉझिटिव्ह म्हणजे धनसंबंध, जेव्हा दोन चल एकाच दिशेने बदल होतो त्या दोन चलांना पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे धन सहसंबंध म्हटले जाते. तर आता उदाहरणार्थ, जितकी जास्त एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करू तितका तुम्हाला रिझल्ट जास्त मिळेल, तितकी तुमची त्याची क्वालिटी वाढत जाईल. एखाद व्यक्ती जर ड्रॉइंगची सतत प्रॅक्टिस करतो आहे तर त्याचा ड्रॉइंग सुंदरच होईल. आपण जास्त प्रॅक्टिस करू तर जास्त आपल्याला रिझल्ट पॉझिटिव्ह मिळेल. म्हणजे हे दोन्ही चल, प्रॅक्टिस आणि ड्रॉइंग, हे दोन्ही एकाच दिशेने वाढत आहे, म्हणून हे धनसंबंध आहे. आता ऋण संबंध म्हणजे निगेटिव्ह कोरिलेशन, जेव्हा दोन चलांमध्ये विरुद्ध दिशेने बदल होत असतो त्या दोन चलांना निगेटिव्ह कोरिलेशन म्हणत असतात. साधं सोपं उदाहरण, जितके जास्त आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करू, जितकं जास्त एक्सरसाइज करू, तेवढेच आपले फॅट कमी होत जातील, फॅट बर्न होतील आणि फॅट्स कमी होत जातील. म्हणजे व्यायाम आणि फॅट्स या दोघांमध्ये निगेटिव्ह कोरिलेशन आहे. व्यायाम वाढला की फॅट कमी, म्हणजे ऋण सहसंबंध आहे. आणि शून्य सहसंबंध म्हणजे ज्या दोन चलांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, म्हणजे एक वाढला काय तर दुसऱ्याला काहीही फरक पडत नाही, ज्या दोन गोष्टींची तुलनाच होत नाही. जसं बुद्धिमत्ता आणि रंग, म्हणजे तो काळा आहे गोरा आहे त्याचा त्याच्या बुद्धिमत्तेशी काहीही एक संबंध नाही, म्हणजे गोरे व्यक्ती बुद्धिमान असतात आणि काळ्या व्यक्ती अधिक बुद्धिमान असतात असा एक काहीही असतो. जसा उंची आणि गोड आवाज, म्हणजे जर बुटका आहे तर त्याचा आवाज गोड असतो आणि उंच आहे तर त्याचा आवाज गोड नसतो, या दोन चलांमध्ये काहीही एक संबंध नाही, म्हणून ते शून्य सहसंबंध आहेत. आज आपण बघितलं मानसशास्त्राचे स्वरूप, शाखा आणि पद्धती. पुढच्या भागात आपण जाणून घेऊया प्रेरणा, मोटिवेशन, त्याचं व्याख्या, सिद्धांत आणि प्रकार. आणि तुम्हाला कोणतेही अजून विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये कळू शकता. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत राहा. धन्यवाद.